नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम। मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा रेवाशी लग्न करायला तयार नसतो, तेव्हा आजी त्याला म्हणत असते की अरे अक्षय, मला मान्य आहे की कधी कधी रेवा वेड्यासारखं वागते। तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की अगं, वेड्यासारखं वागणारी माणसं हे कधी मर्डर नाही करत। तेव्हा मर्डर हा शब्द ऐकल्यानंतर सर्वांना मात्र आणखीन धक्का बसतो। शशिकांतच्या आणि आजीच्या पायाखालची जमीनच हादरते। तेव्हा रेवा रडतच म्हणते की मी काही केलेलं नाही अक्षय। तेव्हा अक्षय म्हणतो की काय रेवा, तुला काय वाटते की माझी मेमरी गेली होती? अगं पण एक गोष्ट लक्षात घे, माझा कधीही मेमरी लॉस झालेला नव्हता। ते ऐकून रेवाला तर आणखीन धक्का बसतो आणि आजी शशिकांतला सुद्धा। आजी म्हणते की काय बोलतोस अक्षय? अक्षय म्हणतो की हो आजी, अगं ह्या रेवा राज्याध्यक्षाचा खरा चेहरा सर्व जगासमोर आणण्यासाठी मला हे सर्व नाटक रचावे लागले। अगं आजी, आपला आभ्या, त्याची बायको आरती बहिणी मला एका धाकट्या बहिणीसारखी होती। अगं ते दोघे एकमेकांना असे घट्ट धरून असायचे, किती गोड नातं होतं त्यांचं, किती एकमेकांवर ते आनंदी राहायचे आणि त्यांच्याच गोड संसारात या बाईनं विष कालवलं। तेव्हा आभीला खरंच आरतीची खूप आठवण येत असते आणि तो खूप रडत असतो। अक्षय रेवाकडे बोट दाखवत म्हणतो की आरती बहिणीला मारण्याचा कट या रेवाने रचला। ते ऐकून तर घरातील सर्वांना आणखीनच धक्का बसतो। तेव्हा रेवा म्हणते की हे सर्व खोटं आहे अक्षय, तू खोटं सांगतो। रेवा म्हणतो की खोटं आहे रेवा, मग मला मारण्याचा प्लॅन कोणी केला होता? मला गच्चीवरून कोणी ढकलले होते? हे सर्व खोटं आहे का? हॉस्पिटलमध्ये सुद्धा तू मला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि ऑफिसमध्ये मला सरप्राईज कोणी दिले? सांग बरं, तूच सांग सर्वांना हे काय होतं? तेव्हा सर्वांना अगदी एक प्रकारे एक मोठा धक्का बसलेला असतो, कारण रेवाचे सत्य जे काही आहे ते आता सर्वांच्या समोर येते। तेव्हा आजी म्हणते की रेवा, अगं रेवा, काय आहे हे सर्व? तेव्हा अक्षय म्हणतो की आजी, अगं मी सांगतो। जेव्हा सगळ्यांना वाटत होते की माझा मेमरी लॉस झाला, पण आजी मात्र तसे काही झालेले नव्हते, परंतु मला आता ह्या रेवाला काहीच आठवत नाही म्हणून तिचा मेमरी लॉस झालेले असे वाटते। हिला मात्र काहीच आठवत नाही, परंतु मला मात्र सर्व काही आठवते। तेव्हा रेवा ही खूप रडत असते। मी सर्वांना सांगतो, मला एक एक घटना अशी प्रत्यक्षात आठवते, कारण जेव्हा तिने आपल्याला सर्वांना खोटं सांगितलं होतं की मी प्रेग्नेंट आहे आणि ते केवळ माझ्यामुळे, तिने ही जी काही थाप मारली होती ती आपल्या सर्वांसमोर आली, तेव्हा मात्र आपण तिला घराच्या बाहेर काढले। आजी, तुला आठवते का, तू तिला घराच्या बाहेर काढले होते? तेव्हा आजीच्या सर्व काही लक्षात येते। तेव्हा आजीने रेवाला, म्हणजे इतकी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवली, अगं तुझे लग्न झालेले होते, इतकी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवली सुद्धा, तरी सुद्धा तू अक्षयवर आरोप केले, कारण अक्षयवर लग्न करण्यासाठी तू इतका मोठा प्लॅन रचला। हे सर्व काही आजी रेवाला म्हटलेले आजीच्या डोळ्यासमोर येते आणि तेव्हा आरतीला जे काही प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट असतात रेवाने ते सुद्धा अगदी म्हणजे चोरून घेतलेले असतात आणि ते रिपोर्ट स्वतःचे रिपोर्ट आहे असे दाखवल्याचे सत्य सर्वांसमोर आलेले असते। आजीला हे सुद्धा आठवते आणि कसे रेवाला घराच्या बाहेर काढले होते हे सर्व आठवल्यानंतर अक्षय सर्वांना सांगू लागतो। हे सर्व झाल्यानंतर घरात पुन्हा कसे यायचे म्हणून हिने आपल्या आभ्याचा वापर केला, त्याचा हात धरला। तो बिचारा स्वतः इमोशनल आहे आणि त्याला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात हिने अडकवले आणि त्याचा हात धरून ही आपल्या घरात शिरली। आजी, अगं तुला तो दिवस तर आठवत असेल ज्या दिवशी आरती बहिणी गेली, तर खरंच आजीच्या ते सर्व काही क्षण डोळ्यासमोर येतात। आरतीची हुबेहूब ते काही क्षण आहे तर ते सर्वांना म्हणजे आठवण होते। तेव्हा लगेच अक्षय सांगत असतो की ज्या दिवशी आरती बहिणी गेली त्या दिवशी रमा आणि आरती बहिणी ह्या दोघीही हॉस्पिटलला अर्थाला घेऊन गेल्या होत्या। तेव्हा मात्र ह्या रेवाने रमाला उडवण्यासाठी, रमाला मारण्यासाठी एका ट्रकवाल्या माणसाला पैशाची सुपारी दिली होती आणि रमाला मारण्यासाठी सांगितले होते। तेव्हा रमा रस्त्यात चालत होती आणि आरती बहिणींनी बघितलं की रमाच्या अंगावर एक भरधाव असा ट्रक येतोय म्हणून। तेव्हा आरती बहिणीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रमा आणि अर्थाला बाजूला ढकलले आणि स्वतः आरती बहिणी त्या ट्रक खाली गेल्या आणि त्यात बिचाऱ्या आपल्या आरती बहिणीचा जीव गेला। हे ऐकून सर्वांना आणखीनच धक्का बसतो। रेवाचा खूप काही राग येतो। तेव्हा लगेच आजी धक्क्यानेच हे सर्व ऐकत असते, तर अक्षय पुन्हा आजीला सांगत असतो की आजी, या गुन्ह्यात मात्र रेवा एकटी नाही, अगं तुझा लाडका मुलगा हा शशिकांत मुकादम या सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये सामील आहे। याने सुद्धा त्या रेवाला अनेक वेळा मदत केली आणि हे सर्व घडून आणले। तेव्हा शशिकांतची तर बोलती बंद होते। शशिकांत म्हणतो की काय,
मी अक्षय काय बोलतोस? अक्षयला प्रचंड राग येतो आणि तो शशिकांतला म्हणत असतो की हा माणूस नीच तर आहेच परंतु प्रचंड नालायक सुद्धा आहे। तेव्हा रेवा रडत रडत अक्षय जवळ येते की अक्षय अरे खरंच असे नाही, नक्की तुझे कोणीतरी कान भरलेले असेल, अरे असे काहीच नाही। म्हणून ती सांगण्याचा खूप प्रयत्न करते, विनवण्या करते। मला माहिती आहे की अक्षय हे सर्व कोणी केलेले असणार, हे सर्व रमाने केलेले असणार आणि रमाजवळ येते आणि रागाने रमाला म्हणते की हो तूच केले ना हे सर्व, मला फसवते, तूच भरले ना अक्षयचे कान। तेव्हा अक्षय सुद्धा पुन्हा त्या दोघींजवळ येतो आणि रेवाला म्हणतो की रेवा अगं तुला काय वाटते, माझा मेमरी लॉस झाला होता, मला काही आठवत नाही। अगं रेवा मूर्ख आहेस तू, हे सर्व मी नाटक रचलं होतं आणि मला काहीच आठवत नव्हतं का? अगं इतके दिवस मी का गप्प होतो, कारण माझ्याकडे तुझ्या विरोधात कोणतेही असे पुरावे नव्हते आणि हा जो काही सर्व घाट आहे ना तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यासाठी घातला का? हा घाट मी तुझ्यासाठी मंगळसूत्र गळ्यात घालण्यासाठी नाही घातला, तर पोलिसांच्या बेड्या तुझ्या हातात ठोकण्यासाठी हे सर्व मी केले। हे ऐकून तर रेवाच्या पायाखालची जमीनच हलते आणि शशिकांतला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो की काय करू, इथून पळून जाऊ की काय करू, अशी शशिकांतची गत होते। आजीला तर हे सर्व ऐकल्यानंतर जब्बर असा शॉक बसतो आणि सर्व इतर मुकादम फॅमिलीला सुद्धा आणि आलेल्या सर्व मंडळींना सुद्धा। तेव्हा अक्षय सर्वांसमोर रमाच्या जवळ येतो, रमाला अगदी मिठीत घेतो आणि तिच्या गळ्यामध्ये हात टाकून तो सर्वांना सांगतो आणि सर्वांसमोर तो रेवाला म्हणतो की रमा माझी बायको होती आणि कायम यापुढे सुद्धा रमाच माझ्या आयुष्यामध्ये माझी बायको म्हणून राहील। तेव्हा रेवाची तर अगदी बोलती बंद होते, ती खूप रडत असते। तेव्हा आजी म्हणते की रेवा अगं तुझ्यासारख्या मुलीवर इतका मोठा आम्ही विश्वास टाकला, विश्वासघात केला, अगं तू माफ करण्याच्या लायकीची सुद्धा नाही, इतकं मोठं तू काही पाप केलं। त्यावर अक्षय म्हणतो की आजी अगं हिच्या गुन्ह्याची यादी अजून संपलेली नाही, कारण अजून खूप काही गुन्हे हिने केलेत। अगं ज्या माणसाला इने सुपारी दिली होती त्याचा सुद्धा इने खून केला। मला अशी शंका आहे की तो खून ह्या शशिकांत मुकादमनेच घडून आणला, दिवसापूर्वीच त्या माणसाचा सुद्धा खून झाला आणि तो हा शशिकांत मुकादमने केला। शशिकांत तर खूप घाबरतो। शशिकांत म्हणतो की मी काही केलेले नाही, मी का करेल त्याचा खून, माझा आणि त्याचा काय संबंध? तेव्हा अक्षय म्हणतो तुम्ही सुद्धा स्वतःचा गुन्हा लपू नका, जितकी रेवा दोषी आहे तितका तुम्ही सुद्धा दोषी आहात, तुम्ही सुद्धा खूप असे गुन्हे केलेले आहेत। काय हो शशिकांत मुकादम, तुम्हाला काय वाटले की आपल्या ऑफिसचे सीसीटीव्ही फुटेज बंद केल्यानंतर काही होणार नाही, काहीच रेकॉर्ड होणार नाही असे तुम्हाला वाटले होते का? अहो 2024 साल चालू आहे, त्यामुळे जे काही रिकव्हर करता येते आणि आपल्या ऑफिसच्या आजूबाजूला ज्या काही बिल्डिंग आहेत त्यात जे काही कॅमेरे आहेत त्यामध्ये सर्व काही कॅप्चर झालेले आहे, त्यामुळे तुम्ही कितीही आपल्या ऑफिसचे सीसीटीव्ही फुटेज बंद केले तरी सुद्धा जे काही पुरावे मिळायचे होते ते अगदी सहज मिळाले। ऐकून तर रेवा आणि शशिकांत मुकादम यांच्या पायाखालची जमीन हलते। शशिकांत लगेच आईचा आधार घेण्याचा प्रयत्न करतो, अगं आई अगं मी काही केलेले नाही। तेव्हा आजीला मात्र शशिकांतचा खूप राग येतो, ती शशिकांतला म्हणते की शशिकांत अरे बाद झाले, अरे तो तुझा मुलगा आहे आणि तो आपल्या मुलाशीच असं वागला, खरंच कधीही मी तुझ्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती, काय अरे काय खरंच हे। तेव्हा पार्वती आजी खूप रडत असते आणि ती अक्षयला म्हणते की अरे अक्षय तू मला विश्वासात घेऊन हे अगोदर का सांगितले नसेल? तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आजी कसे सांगणार, सर्वात जास्त विश्वास तर तुझा या दोघांवर होता, तुला कायम ह्या दोघांचं कौतुक असे होते आणि मग मी तुला कसे सांगणार, तू कधी माझ्यावर विश्वास ठेवला असता, कारण तेव्हा तर माझ्याकडे कोणतेही असे यांच्या विरोधात पुरावे नव्हते। जेव्हा माझ्या हातामध्ये पुरावे आले आणि मला सर्व काही समजले तेव्हाच मात्र ह्या बाईनं मला गच्चीवरून खाली ढकलले, मग मी तुम्हाला हे सर्व कसे सांगणार होतो आणि मी तुम्हाला हे सांगायला हवे होते का? मला सर्व काही आठवते, ह्या रेवाने मला गच्चीवरून ढकलून दिले आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये असताना मी शुद्धीवर आलो तेव्हाच मी ठरवले होते की आता मात्र या बाईला आपण सोडायचे नाही, तिला शिक्षा द्यायची म्हणजे द्यायचीच। तेव्हाच मी ठरवलं होतं आणि हे जर काही प्लॅन केला तर त्या नाटकामध्ये मी अस्मितला सुद्धा माझ्या सोबत घेतले। तेव्हा अस्मित लगेच आपल्या डोक्यातील जी काही टोपी असते तो फेटा तो काढतो आणि बाजूला ठेवतो। तेव्हा अक्षय सर्वांसमोर सांगतो की बिचारा माझा मित्र अस्मित, तो माझ्यासाठी अगदी धावतच आला आणि त्याने मला इतकी मोठी मदत केली। आणि जेव्हा अस्मित आला तेव्हा मात्र ह्या रेवाला वाटले की आता मात्र माझा मार्ग मोकळा झाला आणि अस्मित बरोबर रमा ही लग्न करून मोकळी होईल,
मी मात्र आता मुकदमांच्या घरात अगदी आनंदाने राहील असे हिचे स्वप्न इला असे वाटले की माझे पूर्ण होईल। त्यामुळे आता माझा मार्ग मात्र मोकळा झाला आणि अक्षय आता कुणाचा नाही तर फक्त माझाच होईल। आणि ती अशी गाफील राहावी म्हणून मी हे सर्व नाटक केलं, परंतु रेवा तर मात्र गाफीलच राहिली, हो की नाही रेवा? अगं रेवा, तू एक गोष्ट मात्र विसरली, असा मी धडधाकट तुझ्यासमोर उभा आहे ना ते केवळ रमाच्या प्रेमामुळे, कारण माझ्या रमाचं प्रेम हे निस्वार्थ आहे आणि रेवा तू स्वार्थी आहे, स्वार्थी। अगं तू फक्त मला मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु रमाने मात्र माझा जो काही प्रेम आहे तर ते वाढवण्याचा प्रयत्न केला, अगदी मला जपण्याचा प्रयत्न तिने केला, स्वतःचा विचार केला नाही पण कायम ती मला जपत आली। सर्वांसमोर आज पुन्हा एकदा सांगतो की तुझ्यासारखी व्यक्ती मला माझ्या आयुष्यातच काय पण बायको म्हणून सुद्धा नकोय। मैत्रीण तर खूपच लांब, या जन्मात आणि पुढच्या 6 जन्मात आज मी सांगतो की रमाच माझी कायम बायको असेल आणि कायम माझ्या सोबत असेल। अक्षय एकमेकांकडे अगदी खुशून बघत असतात आणि घरातील सर्वांना खूप आनंद होतो, परंतु शशिकांत आणि रेवा मात्र खूप रडत असतात, त्यांचा अगदी जळफळाट होत असतो, कारण आता नक्की काय बोलू, कारण जे काही आहे ते सर्व आता जगासमोर आणि अख्ख्या घरासमोर तर आलेले असते। रेवाचा अगदी काय करू अशी तिची अवस्था होते, ती खूप रडत असते आणि रागाने रमाकडे पाहत असते। तेव्हा अक्षय सर्वांसमोर रमाचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि तिला सॉरी बोलतो। रमा, हे जे काही आहे आत्ता झालेले ते सर्व तुला नाही आवडले हे सुद्धा मला माहिती आहे, परंतु माझ्याकडे मात्र कोणताही असा दुसरा पर्याय नव्हता, मी आणखीन प्रेशरखाली नाही जगू शकत। तू म्हणाली ना आपल्या कुटुंबाचा प्रश्न आहे, आपल्या घराचा प्रश्न आहे, मग मी सुद्धा हे जे काही केले ते आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या घरासाठी, मी आपल्या घरासाठी केले आणि आपण असेच एकत्र असू तर जगातल्या कोणत्याही संकटावर आपण मात करू। घरातील सर्वांना रमा आणि अक्षयचा खूप अभिमान वाटतो, तर तेवढ्यात रेवाला खूप राग येतो। रेवा लगेच आपला हात वर उचलते आणि अक्षयच्या कानामागे द्यायला लागते, तर अक्षय लगेच तिचा हात अगदी रागानेच धरतो आणि तिच्यावर ओरडतो आणि अक्षय तिचा हात चांगला पिरगाळत असतो आणि तो तिला धमकावतो की हात जो काही तुझा हात आहे ना तो जरा वाचव, कारण पोलिसांना तुझ्या हातामध्ये बेड्या ठोकायच्या आहेत। रेवाला असे होते की काय करू आणि काय नाही, तेवढ्यात आजी सुद्धा रागाने रेवाला म्हणते की रेवा, तुझ्यासारखी इतकी नालायक आणि नीच मुलगी मी कुठे उभ्या आयुष्यात बघितलेली नाही। तेव्हा मात्र रेवा लगेच आई आजीवर इतकी भयंकर ओरडते, हो आहे ना मी नीच, आहे नीच, पण अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव की अरे मला दोषी सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतात, आहे का तुझ्याकडे ती पुरावे? अक्षय मात्र जोराने हसायला सुरुवात करतो आणि काय रेवा किती बावट आहे ग, पुराव्याशिवाय मी इतकं काही बोलेल का? अगं पुराव्याशिवाय मी इतकं काही बोलेल का? माझ्याकडे सर्व काही पुरावे आहेत। अगं तुझ्या विरुद्ध अनेक असे पुरावे आहे, सीसीटीव्ही फुटेज आहे, तुझ्या अगेन्स्ट साक्ष देणारी माणसं सुद्धा माझ्याकडे आहेत, अगं सगळं काही आहे माझ्याकडे, तू काळजी करू नको, तुला पुरावे सुद्धा मिळतील आणि तू आत पण जाशील। आणि रेवा अगं एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता नाही सुटणार। तेव्हा आता रेवाची तर बोलती बंद होते, आता अक्षयकडे पुरावे सुद्धा आहे, तर आता मी काय करू असा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो। रेवाला असे होते की आता नक्की इथून पळून जाऊ की काय, म्हणून ती तोच प्रयत्न करते आणि जेव्हा स्टेजवरून खाली उडी मारते तेव्हा धपकन अशी खाली तोंडावर पडते। तेव्हा सर्वजण रेवाकडे पाहत असतात, कारण आत्ताच तोंडावर आपटून तिला तिची एक शिक्षा तर मिळाली असते। त्याच वेळेस मात्र रमा ही पुढे येते आणि हातामध्ये तिने होमामधील एक जळतं लाकूड घेऊन रेवाकडे ती आलेली असते। रेवा खूप घाबरते, रेवा ही उठते आणि रमाला म्हणते की रमा काय वेडी आहेस का तू, लांब ठेव, माझ्याजवळ येऊ नकोस, माझ्याजवळ येऊ नकोस, मला भीती वाटते। अगं कळलं का रमा, तू लांब राहा, मला मारायचा प्रयत्न करते का तू, रमा मला मारायचा प्रयत्न करते का, म्हणून एक एक अशी बसलेली असते आणि मागे मागे सरकत असते। तेव्हा सर्वजण मात्र रागानेच रेवाकडे बघत असतात आणि रमा ही तिच्या अंगावरच ते लाकूड घेऊन अगदी येत असते। तेव्हा रमा ही रेवासमोर येऊन बसते आणि अक्षय सुद्धा तेथेच बसलेला असतो। तेव्हा रमा म्हणते की आरती वहिनीचा खून आणि माझ्या सौभाग्याला संपवण्याचा जो काही गुन्हा आहे तो स्वतःचा गुन्हा कबूल कर। रेवा तर खूपच घाबरते, अगदी पळताभुई तिची होत असते। रमाच्या हातातील लाकड हे जळत असते। रेवा खूप घाबरते, रमा ते बाजूला घे, रमा ते बाजूला घे, मला भीती वाटते, तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करते, म्हणून असे रमावर ओरडत असते। अभिला सुद्धा खूप राग येत असतो, रागाने तो रेवाकडे पाहत असतो। तेव्हा काका सुद्धा म्हणतात की रमे अगं स्वतःला सावर आता। रेवा तर खूपच घाबरलेली असते, तर रमा म्हणते की नाही काका आता बाद झाले हिचे, आतापर्यंत हिने मला इतका काही त्रास दिला, परंतु तरी सुद्धा मी आतापर्यंत सर्व काही अगदी
शांतपणे सहन करत होते. अगं पण तू माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलास. आजीच्या सुद्धा डोळ्यामध्ये खळखळाचे पाणी येत असते. तेव्हा रमा म्हणते की रेवा मी तुला कधीच नाही सोडणार आणि आत्ता तर नाहीच. तेव्हा मात्र रेवा म्हणते की रमा वेड्यासारखं वागू नकोस. मी तुला सांगते की ते लाकूड माझ्यापासून लांब ठेव. रमा तिच्या अंगावर ते लाकूड घेऊन येत असते तर रेवा लगेच तटकन घाबरूनच उठते आणि समोर आयाजी असते. आयाजीला म्हणते की आयाजी मी तुम्हाला सांगते खरंच मी काही केलेलं नाही. हे सर्व मला खरंच काहीच कळत नाही की हे सर्वजण का असे बोलतात. नक्की हे खोटं बोलतात. बोला ना प्लीज आयाजी तुम्ही बोला ना. परंतु आयाजी मात्र रागाने पाहत असते. एकही शब्द आयाजीच्या तोंडातून आज मात्र निघत नाही. तेव्हा रेवा रडतच जान्हवी आणि आनंद जवळ येते. जान्हवी आणि अगं आनंद दादा तूच काहीतरी बोला ना आता. तुम्ही माझ्याकडून बोला. मी काही असे केलेले नाही म्हणून. आणि हात जोडून म्हणते की प्लीज तुम्ही माझी हेल्प करा. परंतु जान्हवी आणि आनंद सुद्धा रागाने तिच्याकडे पाहत असतात. कोणी काहीच उत्तर देत नाही. तेव्हा लगेच मयुरीकडे येते. मयुरीला म्हणते की मयुरी अगं तुला तर माहितीच होतं. बोल ना काहीतरी तू खरंच मी असं काही केलेलं नाही म्हणून. मयुरी अगं तुला माहिती आहे ना मी कशी आहे. मी काहीच केलेले नाही. अगं मी खरं सांगते. तरी मयुरी सुद्धा काहीच बोलत नाही. रागाने पाहत असते. तेव्हा लगेच ती अभिची साथ घ्यायचं ठरवते. अभिकडे येते. अभि अरे अभि तू तरी माझं ऐकणार आहे. अभि प्लीज. अरे आपलं एकमेकावर किती प्रेम आहे. हे सर्वजण खोटं बोलतात. अभि अरे बोल ना. अरे अभि बोल ना. परंतु अभि तिच्या म्हणजे चेहऱ्याकडे सुद्धा बघत नाही. अगदी खाली मान घालतो कारण त्याला तर खूप राग आलेला असतो. रेवा म्हणत असते की अभि खरंच माझी खूप मोठी चूक झाली. अरे मी त्याच्यासाठी तुला सोडून दिले त्याबद्दल अभि सॉरी करत असते. रेवा रडत म्हणत असते की अभि मला माझी चूक मान्य आहे. खरंच मी खूप चुकले. परंतु अभि माझं तुझ्यावर अगदी खरंच खूप प्रेम आहे. अरे माझी आता चूक झाली. अभि तुला माहिती आहे ना मी हे सर्व का केले होते. आपल्या फॅमिलीसाठी केले होते. अक्षयची मेमरी परत येण्यासाठी केले होते. तुला तर माहिती आहे ना. म्हणून खूप असे विनवण्या करत असते की आता अभि तरी यातून आपल्याला वाचू शकतो याची तिला आशा असते. अभि तिचा चेहरा धरतो. तिच्या चेहऱ्यावरून हात असा फिरवत असतो. रेवा म्हणते की अभि अरे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला माहिती आहे ना मी हे सर्व काहीच केलेले नाही. अरे तू सांग ना यांना समजाव. मी काहीच केलेले नाही. आपल्या फॅमिलीसाठी हे सर्व केले. तेव्हा लगेच चेहऱ्यावरून हात फिरवता अभि लगेच तिची गचंडी धरतो आणि तिचे जोरात असे तोंड दाबतो. रेवाला खूप त्रास होत असतो आणि जोरात ती रडतच अभि असे ओरडत असते. अभि रागाने म्हणतो की काय रेवा प्रेम. अगं प्रेम तर तू कधीही माझ्यावर केले नाही. अगं रेवा तू फक्त माझा वापर करून घेतलास या घरात येण्यासाठी. तुला सांगतो मी प्रेम कोण करायचं माझ्यावर. आरती करायची. फक्त आरतीने माझ्यावर खरं प्रेम केलं. अगं आरती माझी खरी बायको जिला तू मारलेस. अर्थाची आई जिला तू आमच्यापासून लांब नेलं. तसं तो रेवाचं तोंड जोराने असं दाबत असतो. रेवाला खूप त्रास होत असतो. अगं ती फक्त आमच्यावर प्रेम करायची आणि काय तुला काय माहिती ग प्रेम काय असतं. अगं रेवा तर खरी तुझी लायकी सुद्धा नाही की कोणी तुझ्यावर खरं प्रेम करू शकेल. म्हणून जोरात अभि रेवाला ढकलून देतो. तेव्हा रेवा ही प्लीज असे करत असते आणि शेवटी ती रमाकडे पाहत असते. तेव्हा रमा म्हणते की रेवा तू कितीही भीक माग परंतु आता मात्र तुझा खेळ संपला. कोणीही तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार. आता मात्र काहीच होऊ शकत नाही. तेव्हा रेवाला आता नक्की काय करू अशी तिची अवस्था होते. आई आजी तर खूप रडत असतात आणि रेवा ही सर्वांकडे पाहत असते. शशिकांत मात्र अगदी शांत असा उभा असतो की कारण त्याचं जे काही सत्य आहे तर ते सुद्धा आता सर्वांच्या समोर रेवा बरोबर आलेले असते. रमा मात्र ही रेवाकडे रागाने पाहत असते आणि बाकी घरातील सर्वजण सुद्धा. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रेवा विरुद्ध जे काही पुरावे आहे तर ते अक्षयला सर्व काही पोलिसांना दिलेले असते आणि त्याच ठिकाणी पोलिसे गाडीतून येतात आणि सर्वांसमोर रेवाला म्हणतात की रेवा राजद यू आर अंडर अरेस्ट. ते ऐकून तर रेवाला खूप मोठा धक्का बसतो आणि लगेच रेवाच्या हातामध्ये बेड्या घातल्या जातात. तरी सुद्धा रेवा ही आपला हात झिडकारते आणि मी काहीच केलेले नाही असे म्हणते. हात जोडण्याचं नाटक करते आणि त्याच वेळेस जे काही इन्स्पेक्टर साहेबांच्या कमरेला तो बंदूक असते तर रेवा लगेच ती बंदूक हिसकावते आणि आपल्या हातात घेते. तेव्हा रेवा ही सर्वांना धमकावते की कोणीही जवळ यायचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर मी कुणाच्याही डोक्यामध्ये गोळी घालू शकते. आणि लगेच रमाची ती गचंडी धरते आणि रमाला
रमाच्या त्या डोक्याला पिस्तूल लावते। तेव्हा मात्र रमा खूप घाबरते आणि रेवा ही सर्वांसमोर रमाला मारण्याचा प्रयत्न करते आणि तेवढ्यात अक्षय पुढे येतो आणि अक्षय हा झटापट करत असतो। तेवढ्यात रेवाने गन ओढलेला असतो आणि जी काही गोळी आहे तर ती रमाला लागलेली असते। तेव्हा रमा ही जोरात ओरडते, परंतु अक्षय सुद्धा जोरात म्हणतो की रमा। तेव्हा रमा ही खाली वाकलेली असते। सर्वांना लगेच खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आता रमाला गोळी लागली की काय आणि रमाच्या जीवाला धोका आहे की काय हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।